रामकृष्ण रेमावली आपण करत आहोत आळंदी ते लेह लडाख सोलो बाईक ट्रिप आणि त्यातील आपला दिवस आहे 17 म्हणजेच आज 17 ऑगस्ट. आपण रात्री पानिपत येथे मुक्काम केला होता आणि सकाळी उठून आपण तिथून 60 किलोमीटर असलेले कुरुक्षेत्र या ठिकाणी आलो. कुरुक्षेत्र म्हणजे तुम्हाला कुरुक्षेत्र नाव घेतल्याबरोबर तुम्हाला आठवलं असेल की भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता 700 श्लोकांचा आणि 18 अध्यायांमध्ये, तर हाच उद्देश या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी केलेला आहे. इथं जर आपण बघितलं तर कुरुक्षेत्रापासून तर 10 किलोमीटर एक ज्योतिसर म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णांनी ज्या ठिकाणी अर्जुनाला गीता सांगितली, तिथे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर हे अर्जुन आहेत, हा इथे त्यांचा रथ आहे आणि भगवंताने जे विशाल स्वरूप दाखवलं होतं अर्जुनाला, ज्यावेळी अर्जुनाचा मोह त्या ठिकाणी भगवंताला नाहीसा करायचा होता, तर त्यासाठी गीतेचा उपदेश केलेला आहे आणि तो गीतेचा उपदेश या प्रांगणामध्ये केलेला आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं. आणि हे जे समोर वडाचं झाड आहे आणि त्यासोबतच ते झाडसुद्धा अमर झालेलं आहे असं असलेलं हे क्षेत्र. येथे सांगितलं जातं की येथून 150 किलोमीटरच्या परिसरामध्ये पूर्ण युद्ध झालं होतं आणि हे जे ज्योतिसर म्हणून जे गाव आहे, तर ह्या गावामध्ये भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली होती. महाभारतासाठी जी युद्धाची सुरुवात झाली होती ती याच ठिकाणी झाली. साक्षात भगवंताच्या गीता उपदेशाने अमर झालेला हा वटवृक्ष आणि या वृक्षाच्या समोर असलेलं हे वेदव्यास यांचं मंदिर आणि त्याच्या ठिकाणी शेजारी आताच आपण बघितल्याप्रमाणे लक्ष्मीनारायण आणि त्याच्या पाठीमागे आद्यगुरु शंकराचार्य यांचं मंदिर आहे. आद्यगुरु शंकराचार्य हा अवतार साक्षात भगवान श्रीकृष्णाचा मानला जातो. कुरुक्षेत्रामध्ये असलेलं हे ब्रह्मसरोवर, हे ब्रह्मसरोवर म्हणजेच ब्रह्मदेवाने सृष्टीच्या उत्पत्तीसाठी जो यज्ञ केलं होतं त्या यज्ञाच्या ठिकाणची जागा म्हणजेच हे असलेलं ब्रह्मसरोवर आहे. या सरोवरामध्ये स्नान केल्याच्या नंतर विशेष करून ग्रहणामध्ये स्नान केल्याच्या नंतर हजारो यज्ञांचं पुण्य त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं. असं विशेष महत्त्व असलेलं हे ब्रह्मसरोवर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि येथे असलेलं सर्वेश्वर महादेव मंदिर जे की तुम्हाला बॅक साईडला दिसत आहे. अशा प्रकारे असलेले हे ब्रह्मसरोवर बघून आता कुरुक्षेत्रावरून आपण निघणार आहोत अमृतसर येथे, जेथे गोल्डन टेम्पल बघण्यासाठी आपण निघणार आहोत आणि जालियनवाला बाग हत्याकांड, त्यानंतर शेजारीच असलेलं बागा बॉर्डर, हे सर्व बघून आपण पुढे प्रवासासाठी निघणार आहोत. तर कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्याचा दिवसही आपण तिथे जाऊ शकतो, सांगू शकत नाही कारण इकडे पाऊस कंटिन्यू चालू आहे. तर ठीक आहे, चला बघूयात आपला आता पुढील प्रवास.